हा, ही त्यांची तिसरी पिढी आहे की आमच्याकडे आहेत बरोबर काम कामाला. करतायत ते. म्हणजे तुमचं एवढं त्यांच्यासोबत संबंध आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हशीच्या दुधाचं काय महत्त्व आहे किंवा दुधाचं काय महत्त्व असं तुम्हाला माहिती आहे का? काय सांगू शकता का? सर सांगते प्रोटीन्स मुख्य. दोन गोष्टी आहेत. खूप प्रोपागंडा केला जातो, खूप जाहिरात केली जाते की गाईचं दूध जास्त चांगलं आहे, गाईचं दूध जास्त चांगलं आहे. ठीक आहे, गाईचं दूध जास्त चांगलं आहे, याच्यामध्ये फक्त फॅट कमी आहे, हो. याच्या पलीकडे काहीही फरक नाही. पण मला जे अनुभवावरनं वाटतं आहे की म्हशीच्या दुधामध्ये फॅट जरी जास्त असलं तरी त्यामध्ये थिकनेस जर त्याचा गृहीत धरला तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण जास्त असतात. बरं. गाईचं दूध हे त्या मानाने पातळ असतं आणि त्यामध्ये फॅट पण कमी असतं पण प्रोटीन्स पण कमी असतात. म्हणून जर आपल्याला म्हशीचं दूध मिळालं तर लोक आवडीने म्हशीचं दूध घेतात किंवा प्रेफरन्स हे म्हशीच्या दुधाला असतो. काही लोक कुठं या आयुर्वेदाच्या माणसांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं गाईचं दूध असं असतं तसं असतं म्हणून घेणारे लोक पण असतात. बरोबर. पण ओव्हरऑल म्हशीचं दूध हे लोक जास्ती प्रिफर करतात. प्यायला सुद्धा जर तुम्ही बघितलं तर म्हशीचं दूध हे केव्हाही आपल्याला प्यायला जास्त आनंद देतं, जास्त चांगलं वाटतं. म्हशीचं दूध म्हणजे कोणीतरी दुधात पाणी घालून दिलं का काय असं वाटतं. पण अर्थात गाईचं दूध, पण शेवटी प्रत्येक ह्याच्या गोष्टीचे काही फायदे काही तोटे असतात. पण ओव्हरऑल म्हशीचं दूध हे जास्त चांगलं आहे असं मला स्वतःला वाटतं. बरोबर.